चंद्रविलास. लेखक नारायण धारप. चंद्रविलास लॉजिंग अँड बोर्डिंग या पाठीखाली प्रोप्रायटर म्हणून जर माझ्या कोण्या जुन्या मित्रांनी माझं नाव पाहिलं तर त्यांना शॉकच बसेल. रेव्हेन्यूच्या कोणत्याशा अनामिक अंधाऱ्या खात्यात 25-25च्या पायऱ्यांनी चढत जाणारा अंता या हॉटेल रेस्टॉरंटच्या गादीवर कसा? मला 6 महिन्यांपूर्वी हे स्वप्नातही आलं नसतं. पण घटना अशा काही विलक्षण मार्गाने घडत गेल्या. आधी बाबांनी त्यांच्या एका मित्राला धंद्यासाठी पैसे उसने दिले. तो मित्र मूर्ख पण प्रामाणिक होता. धंद्यात नफा होईना, पैसे परत करण्याची शक्यता दुरावली तसा त्याने सर्व धंदाच बाबांच्या नावे करून दिला. बाबा इथे येऊन हजर होतात न होतात तोच त्यांच्या मित्राला बहुधा असह्य मानसिक ताणाने हार्ट अटॅक आला आणि त्यात तो मरण पावला. ते झेंगट बाबांच्या गळ्यात पडलं. तेही माझ्यासारखेच नोकरदार. त्यांनाही या धंद्यात काय माहिती असणार. शेवटी त्यांनी मला बोलावून घेतलं. मला पत्र लिहिताना त्यांना सगळा स्वाभिमान गिळावा लागला असेल. कारण शैला, माझी मुलगी 12 वर्षांची असतानाच मी दमयंतीशी पुनर्विवाह केला हे त्यांना अजिबात आवडलं नव्हतं आणि गेल्या 7 वर्षात त्यांनी मला बोटभर चिठ्ठीही पाठवली नव्हती. दमयंतीचा शब्द मोडायला नको म्हणून मी बाबांना भेटायला आलो. नेमका त्याच वेळी बाबांना सौम्यसा पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यातून ते सावरले खरे, पण त्यांची प्रकृती भरवशाची राहिली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास गेला होता. पैसे तर गुंतून पडले होते. मला त्यांनी चंद्रविलासची व्यवस्था पाहण्याची सूचना केली. पण मला त्याच्या मर्जीखातर चांगली भरवशाची नोकरी सोडायची नव्हती. त्यांनी सर्व धंदा माझ्या नावावर करून दिला पाहिजे अशी माझी अट होती. बराचसा घोळ घालून बाबांनी ती मान्य केली आणि प्रोप्रायटर म्हणून माझंच नाव लागलं. ही काही रहस्यमय, उत्कंठावर्धक, रोमांचकारी कादंबरी नाही. तेव्हा केवळ परिणामासाठी काही गोष्टी मागे ठेवण्यात अर्थच नाही. बाबांच्या मित्राचा धंदा नीट चालला नव्हता आणि बाबांना तो सहजासहजी विकून टाकता येत नव्हता. यामागे एकच कारण होतं. चंद्रविलास ही वास्तू आसपासच्या भागात एक पछाडलेली जागा म्हणून कुविख्यात होती. या गोष्टी अर्थात बाबांच्या कानावर आल्या तेव्हा त्यांचे पैसे पुरे अडकून पडले होते. तेव्हा तिथे सर्व सोयी असूनही लॉजिंगचा धंदा अगदी नाममात्र चालत असे, जो खरा फायद्याचा. मात्र चंद्रविलास मोक्याच्या जागी हमरस्त्याच्या तिठ्यावर वसलेले असल्याने बोर्डिंगचा धंदा बऱ्यापैकी चालत होता. म्हणजेच गुंतवणुकीवर बऱ्यापैकी फायदा नसला तरी बुडीत तर नव्हतं. तेव्हा मग चंद्रविलासमध्ये कायमचे राहणारे असे मी, दमयंती, शैला आणि बाबा, शिवाय आचारी, वाढपी, 3 टेबल बॉईज, 2 मोलकरणी आणि वॉचमन. बार टाकायचा विचार मनात आला होता, पण सरकारचं दारूबंदी संबंधातलं धरसोडीचं धोरण आणि बार मागोमाग येणारी खास गिराईकं यांचा विचार करून आम्ही तो बेत रद्द केला. ज्यावेळी निवेदनास सुरुवात होते तेव्हा अशी परिस्थिती होती. मालाचा दर्जा, गिराहिकांना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्या सोयीची व्यवस्था, याबरोबर दररोजची खरेदी, भाजीपाला, किराणा, भुसार, मांस, मासे, अंडी, कोंबड्या, मटण, फळं, फुलं, लॉन्ड्री, क्रोकरी, भांडी, कप बशा, काटे चमचे, पॉलिश, फिनाईल, रॉकेल, गॅस, यादी हवी तेवढी लांब आहे. हे सर्व मीच पाहत असे. या सर्व खर्चावर वैयक्तिक देखरेख होती म्हणूनच काही ना काही फायदा होत होता. चंद्रविलासची जागा धंद्याच्या दृष्टीने फार सोयीची जागा आहे, पण म्हणजेच राहण्याच्या दृष्टीनेच बरीच गैरसोयीची आहे.
म्हणजे संपूर्ण एकाकीच आहे. आमचे 5-7 नोकर वस्तीला असल्याने आम्हाला तो एकाकीपणा जाणवत नाही इतकंच. मुंबई गोवा रस्ता पूर्वी जावेरवरून जायचा, पण नदीवर पलीकडे मोठा पूल झाला तेव्हा हायवेपासून जावेर 4-4.5 मैल आत पडलं. त्या तिठ्यावरच चंद्रविलास होतं. जावेर गाव तसं लहान नव्हतं. 100-150 वर्षांपासून वसलेली बाजारपेठ तशी जागा थोडीच बदलणार होती. तिठ्यावर पेट्रोल पंप होता. एक टिनपाट चहाचा स्टॉल होता. दिवसा उजेडी काही फुटकळ विक्रेतेही असत, पण संध्याकाळ झाली की गेले आपापल्या वाटेने. सर्व गजबजाट शांत. एखादी रातराणी, एखादी टुरिस्ट बस, कोच, खाजगी गाडी, टॅक्सी थांबली तरच गडबड, नाहीतर रात्रीची एकदम शांतता. चंद्रविलासचा तळमजला जुना होता. 300 वर्षापूर्वींचा सहज असेल. भिंती इतक्या जाड होत्या की वरच्या 2 मजल्यांना अधिक रिइन्फोर्समेंट काहीच लागली नव्हती. खालच्या मजल्यावर जेवणाचे 2 हॉल होते. पैकी एकात फॅमिलीसाठी 6 बूथ होत्या. शिवाय स्वयंपाकघर, कोठीघर, नोकरांच्या खोल्या, माझं लहानसं ऑफिस हेही खालीच होतं. वरच्या मजल्यावर 2 भाग होते. एका भागात लॉजच्या 8 खोल्या होत्या. दुसऱ्या भागात मी राहत होतो. मी, दमयंती, बाबा आणि शैला यांनी आपापल्या सोयीनुसार खोल्या वाटून घेतल्या आहेत. तिसरा मजला काही भाग गच्ची आहे. काही खोल्यात स्टोअर रूम आहेत. 2 गडी माणसांसाठी आहेत. भोवती खूप मोठं आवार आहे. आवारात खूप मोठी चांगली बांधलेली विहीर आहे. आता विहिरीवर पंप बसवला आहे. तिसऱ्या मजल्यावर टाकी आहे. 24 तास पाणी असतं. पश्चिमेच्या अंगाला हिरवळ ठेवली आहे. तिथे उन्हाळ्यात रंगीत छत्र्यांखाली टेबलं खुर्च्या मांडलेल्या असतात. आम्ही सर्व्हिस बाहेर देत नाही, पण कोणाला आपली डिश बाहेर घेऊन बसायची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी ती सोय होती. आवाराभोवती दगडी गोट्यांच्या वरवंडीची हद्द आहे. यापेक्षा विशेष बळकट बंदोबस्त आवश्यक नाही. मग पश्चिमेकडे जावेरकडे जाणारा रस्ता लागतो. या रस्त्याच्या एका अंगाला फार जुनी झाडी आहे. ही झाडी पार मागेपर्यंत जाते. झाडी आत काही ठिकाणी दाट आहे, काही ठिकाणी विरळ आहे. मध्येच काही मोकळ्या जागाही आहेत. झाडाझुडपांचं माझं ज्ञान यथातच आहे, पण झाडं खूप उंच, खूप जुनी आहेत एवढी गोष्ट खरी. ही झाडी पार मागेपर्यंत जाते. तिथे एक निनावी ओढा आहे. पावसाळ्यातले 3-4 महिने सोडले तर ती जमिनीतली नुसती एक खाच आहे. तिथेच जावेरचं स्मशान आहे. ओढ्याचा चढ चढला की जावेर गावाची हद्द सुरू होते. चंद्रविलासच्या 2 अंगांना अर्थात रस्ता आहे. रस्त्यापलीकडे शेतीवाडी आहे. उरलेली चौथी बाजू एका उजाड, बोडक्या, खडकाळ माळरानात लांबवर पसरत गेली आहे. संध्याकाळच्या तिरकस उन्हात तिथे कधीकधी एक फसवी आकर्षकता दिसते, पण तिथे काही नाही. शेवटी असं वाटतं काही काही वेळा तरी मनुष्य आपल्याच विचारांचं प्रतिबिंब समोरच्या देखाव्यावर पाडतो. त्याला पाहायचं असेल तेच त्याला दिसतं. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. सीझन म्हटला तर चांगला गेला होता. शाळा कॉलेजना सुट्ट्या, त्याने खूप वाहतूक. लग्नाचा सीझन त्याने मोठमोठी वऱ्हाडं. एकदा तर एक रविवार असा आला की माझ्या सर्व खोल्या भरल्या होत्या. निदान जागा नाही, माफ करा असं मला म्हणता यावं यासाठी तरी एखादी पार्टी देवाने पाठवायला हवी होती. गडी लोकही खुश होते. पण मग मार्गशीर्ष संपत आला. आमचीही गिराईकं ओसरली. वरचा मजला रिकामी झाला. अशा एका लवकर अंधारलेल्या संध्याकाळी मला ती बाई प्रथम दिसली.
बाबांना मी एवढ्यातच बाहेरच्या दिवाणखान्यात आणून बसवलं होतं. तिथे ते काही पुस्तकं, वर्तमानपत्र वाचत नाही तर ट्रान्झिस्टर रेडिओ ऐकत बसत. 75च्या मनाने त्यांची प्रकृती तशी चांगली होती, पण नुकत्याच येऊन गेलेल्या स्ट्रोकने जरा तरी कमजोरी आलीच होती. ते खुर्चीत व्यवस्थित बसलेले दिसताच मी वळून हॉलबाहेर आलो होतो आणि जिन्याच्या तोंडाशीच मला ती बाई दिसली. ती पाठमोरी उभी होती. पदर डोक्यावरून घेतलेला होता. जिन्यातला दिवा खाली होता, वरचा दिवा मागे होता. तेव्हा ती काही अगदी स्वच्छ प्रकाशात नव्हती, पण अगदी अंधारातही नव्हती. आधी मला वाटलं आमचीच मोलकरीण असेल, पण बांधा आणि कपडे दोन्ही चुकीचं वाटत होतं. सखूपेक्षा ती अंगाने जाड वाटत होती आणि अंगावर इरकली किंवा टोपपदरी असलं काहीतरी जुन्या पद्धतीचं लुगडं होतं. वरच्या वेशभूषेवरून माणसाची परीक्षा करण्याचे आजचे दिवस नाहीत. वरून अगदी संभावित दिसणारे पक्के भामटे निघतात. ही कोण परकी बाई आली आहे? येथपर्यंत पोचलीच कशी? असा मनाशी विचार करीत मी घसा जरा मोठ्याने साफ केला आणि जरा गुरमीच्या आवाजात विचारलं, तुमचं काही काम होतं का बाई? मी बोलता क्षणी ती बाई मागे वळून माझ्याकडे पाहू लागली. जिन्यापासच्या अर्धप्रकाशात डोळे आता सरावले होते. आता मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. गौर किंवा फिक्कुटलेला वर्ण, कपाळावर चांगलं अधली एवढं कुंकू, ओठ घट्ट दुमडून घेतलेले, चेहऱ्यावर आश्चर्याचा किंवा भीतीचा धक्का बसल्याचा भाव. तिचा उद्देश चांगला नसावा, संशयाला आणखी वाव. अंता तेवढ्यात आतून बाबांची हाक आली आणि अगदी नैसर्गिकपणेच मी वळून आत पाहत म्हणालो, काय बाबा? अरे आजचा पेपर दिसत नाही इथे. बघतो खाली, पाठवतोच वर. एवढा संवाद व्हायला किती सेकंद लागले असतील. पण मी जेव्हा पुन्हा समोर पाहिलं तेव्हा ती बाई जिन्यापाशी नव्हती. वर जाणारा जिना मला दिसत होता. ती वर गेली नव्हती, म्हणजे खालीच गेली असणार. तिचं लक्षण काही चांगलं दिसत नव्हतं. मी भराभरा खाली गेलो. खालच्या दोन्ही डायनिंग हॉलमध्ये ती दिसली नाही. स्वयंपाकघरात तर गेली नसेल. खालच्या व्हरांड्यातच मी थांबलो. कदाचित धावपळीने असेल, मला चांगलाच घाम आला होता. कपड्यांच्या आत चांगलंच गरम वाटत होतं. कपाळावर आणि काखेत घाम आल्याचं जाणवत होतं. वास्तविक हिवाळ्याचे दिवस, पण एवढ्यात अचानक असं घामाघूम अस्वस्थ वाटण्याचे बरेच प्रसंग आले. कदाचित वयाचाही परिणाम असेल किंवा अनपेक्षितपणे ती बाई दिसण्याचाही परिणाम असेल. तिच्यात किंवा तिच्या तिथे दिसण्यात काहीतरी वेगळं आहे, विचित्र आहे असं सारखं वाटत होतं, पण नक्की काय ते उमजत नव्हतं. खाली तुकाराम भेटला. त्याच्या हाती पेपर वर पाठवून दिला. सर्व खोल्यातून चक्कर मारली. ती बाई कुठं दिसली नाही. दिसण्याची अपेक्षाही नव्हती. 6-7 जणांचा एक गट जेवणासाठी थांबला होता. फिरत फिरत मी त्यांच्यापाशी पोहोचलो. ऑर्डर दिली का चौकशी केली. मग इतर काही काम नसल्याने तिथेच एका खुर्चीवर बसलो. त्या ग्रुपमधला एक वयस्क इसम माझ्याकडे जरा बारकाईने पाहत होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं असं दिसलं. काय ह्याची मला कल्पना आलीच होती. आपणच मालक ना? हो. आपल्याला एक विचारू का? राग मानणार नाही ना? खुशाल विचारा की, रागाचा संबंधच काय? ही वास्तू झपाटलेली आहे असं ऐकलंय. खरं आहे का ते? आम्ही सुद्धा तसं ऐकत आलो आहोत, पण आम्हाला तसला काहीच अनुभव नाही. पण हकीकत तर काय आहे? तुम्ही तर चौकशी केली असणारच. या प्रश्नाला मी इतक्या वेळा उत्तर दिली होती की उत्तर आता तोंडपाठ झालं होतं. सांगतो की, अगदी खुलासेवर सांगतो, मी सावरून बसत म्हणालो. पेशवाईच्या अखेरीस इथे मूळ वाडा बांधला गेला होता. पंडित नरहरीपंत भानू हे घराण्याचे मूळ पुरुष.
दरबाराची दक्षिणा आणि मानमरातब सोडून देऊन ते या आडगावी का स्थायिक झाले होते याचं कारण कोणाचंच ठाऊक नाही. त्यांना पंडित ही उपाधी लावली जाते, पण त्यांनी कोणत्या पाठशाळेत किंवा कोणत्या शास्त्रापाशी शिक्षण घेतलं याचा तपशील उपलब्ध नाही. ओट्यापलीकडेच एक लहानसा घोटीव दगडाचा चबुतरा त्यांची समाधी म्हणून दाखवला जातो. ऐतिहासिक स्थळांबद्दल जी एक संदिग्धता असते तीच येथेही होती. पंडित नरहरपंतांवर 2 खून केल्याचे आरोप केले जातात. एक त्यांच्या पत्नीचा. त्या दोघांच्यात अनेक वेळा वादावादी भांडण होत असत अशी बोलवा आहे. दुसरी एक व्यक्ती म्हणजे त्यांचं एक खंडकरी कुळ पैशाच्या देण्याघेण्यावरून झालेले वाद हे कारण सांगितलं जातं. 2 मृत्यूंमध्ये 6 वर्षांचं अंतर होतं. दोन्ही मृत्यू गावच्या वाटेवर दाट झाडीत जवळजवळ एकाच ठिकाणी झाले होते. त्यावेळी त्या दोन्ही खेपेस नरहरपंत वाड्यातच असल्याचा भरपूर पुरावा होता. त्यांनी दोघांवर भाडोत्री मारेकरी घातली असण्याचीही शक्यता वर्तवली गेली होती. पण कितीही तपास केला तरी अशा कोणा मारेकऱ्यांचा ते प्रत्यक्षात असले तर शोध लागला नव्हता. शिवाय त्या दोन्ही हत्या इतक्या निर्घृण होत्या, दोन्ही कलेवर इतकी हिडीस प्रकाराने छिन्नविछिन्न केलेली होती की ते कोणा मानवी हातांचे कृत्य वाटतच नव्हते. अकाली अपघाताने व अत्याचाराने मृत्यू झालेली व्यक्ती पिशाच्य रूपाने पृथ्वीवर वावरते असा एक समज आहे. पण चंद्रविलासाची वास्तू या नरहरपंतांनी झपाटली होती. निदान अशी बोलवा होती की चंद्रविलासमध्ये वेळी अवेळी नरहरपंतच लोकांना दिसत होते. जी खोली आता आम्ही डायनिंग हॉल म्हणून वापरत होतो त्या खोलीच्या एका खिडकीशी नरहरपंत उभे असलेले दिसले होते. खिडकीबाहेरच काहीतरी ते अगदी लक्ष देऊन पाहत असावेत असं दिसत होतं. कदाचित पूर्वी हीच त्यांची वावरायची खोली असावी. नरहरपंतांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचा एकूण पवित्रा पाहणाऱ्यांच्या स्मृतीतून कधीही गेला नाही. पण अगदी नेहमीप्रमाणेच इथेही पाहणाऱ्यांच्यात काय दिसलं यावर मतभेद होते. काहींच्या मते नरहरपंत भयाने गर्भगळी झाल्यासारखे भीतीने पाचावर धारण बसल्यासारखे वाटत होते, तर इतर काहींच्या मते ते एखाद्या स्थितप्रज्ञ तत्त्वज्ञानासारखे अत्यंत निर्विकारपणे समोरच काहीतरी पाहत होते. पण असल्या प्रसंगाच्या वर्णनात अशा विसंगती नेहमीच असतात. अर्थातच पाहणाऱ्याची चूक होती असा निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. असंही असू शकेल की नरहरपंत वेगवेगळ्या काळाच्या रूपात दिसले असतील. एकदा त्यांनी योजलेल्या हत्येचा बेत समोर पार पडत असताना आणि मग त्या भयानक कृत्याच्या परिणामाची जाणीव झाल्यावर. एकदा मानवी शरीराची चौकट मोडून आत्मा नव्या आविष्कारात गेला की त्यासाठी काळ हा काही एकदिक सरळमार्गी भूतकाळातून वर्तमान भविष्याकडे असा राहत नसेल. तेव्हा नरहरपंत वेळेत मागे पुढे दिसले असण्याची शक्यता काही अगदीच असंभव नव्हती. या गोष्टीवर मत मांडणं आता अशक्य आहे, कारण या गोष्टी आता फार जुन्या झाल्या आहेत. चंद्रविलासमध्ये किंवा आसपास गेल्या 25 वर्षात तरी कोणताही अनैसर्गिक प्रकार घडला नव्हता किंवा दिसला नव्हता. हे शब्द मोघम आहेत आणि मुद्दाम तसे वापरले आहेत, कारण दृष्टीच्या पुराव्याखेरीज इतरही अनेक सूचक खुणा असतात. नरहरपंत कोणाला दिसले नव्हते हे सत्य आहे, पण चंद्रविलासच्या वाड्याभोवती रात्रीचं कोणीतरी हिंडताना, चकरा मारताना आतल्यांना ऐकू आलं होतं. दारं खिडक्या खटखटावल्याचा, ढकलून पाहिल्याचाही आवाज आला होता. अर्थात प्रत्येक गावात भुरटे चोर, भामटे हात उचलले असतातच, तेव्हा त्यापैकी एखादा असण्याचा संभव होता. पण प्रत्यक्ष दार वा खिडकी उघडून कोणीही बाहेर पाहिले नाही. चंद्रविलासची कुप्रसिद्धी आधीच लोकांना परावृत्त करायला पुरेशी होती. शिवाय जे कोणी बाहेर चकरा मारत होतं त्याचा चालताना येणारा आवाज मोठा चमत्कारिक होता. सळसळ असा पानांसारखा आवाज,
कटकट असा वाळक्या फांद्यांसारखा आवाज. कोणाची हिंमत झाली नाही एवढं खरं, पण हेही आता इतिहास जमा झालं होतं. एवढ्यात काही प्रकार झाल्याची नोंद नव्हती. दरवेळी मला ही हकीकत रंगवून सांगता येत नाही. आजचा दिवस असा होता. त्यांनी अगदी काही विचारायच्या आतच त्यांची ताटं आली. मी तिथून उठलो. अजूनही मला घाम येतच होता. अस्वस्थपणा जाणवत होता. तेवढ्यात वरून निरोप आला की वर डॉक्टर आले आहे. जावेरमध्ये नवीनच स्थायिक झालेले डॉक्टर देसाई बाबांच्या प्रकृतीकडे पाहत असत. देसाई अर्थात मला खूप ज्युनियर होते, पण त्यांच्याशी चांगली मैत्री जमली होती. दिवसाआड एकदा तरी ते चंद्रविलासकडे चक्कर टाकायचेच. खाली सर्व काही व्यवस्थित चाललं आहे हे पाहून मी वर गेलो. डॉक्टर बाहेरच्या हॉलमध्ये होते. बाबांची तपासणी करून ते टेथस्कोप त्यांच्या बॅगमध्ये कोंबत होते. काय म्हणतात पेशंट? मी विचारलं. ठीक आहेत, पण त्यांचं वय लक्षात घेतलं तर उत्तम आहे, देसाई उठत म्हणाले. आम्ही दोघं हॉलबाहेर आलो. शैला काय म्हणते? देसाईंचा नेहमीचा प्रश्न. तशी ठीक आहे, पण एकटी एकटी फार असते. सारखी ती सिनेमाची मासिकं नाहीतर कानाशी ट्रान्झिस्टरमधील सिनेमाची गाणी. देसाई गप्प होते. त्यांना आणखी काहीतरी अपेक्षित होतं. तिला इथं करमत नाही. गाव लांब पडतं आणि जवळ असतं तरीही ती कितपत मिक्स झाली असती कोणास ठाऊक. हे त्यांचं कॉन्व्हेंट कल्चर. पण तिची सुट्टी तर केव्हा संपली असेल ना. डॉक्टर ती परत जायला तयार नाही. आणि आजकालची पिढी त्यांच्या कलांनी नाही घेतलं तर ऑफ व्हायचे. मी तिच्याशी जरा बेतानच घेत असतो. आणि वहिनी दमयंती ठीक आहे. तीही कंटाळली. शेवटी शहर आणि गाव यांच्यात फरक आहेच की. बाबांची प्रकृती जरा सुधारली की 8-10 दिवस कुठेतरी आम्ही तिघं गावाला जाऊन यावं म्हणतो आहोत. देसाई काहीतरी आश्वासन देतील अशा अपेक्षेने मी त्यांच्याकडे पाहत होतो. आणि तुमचं स्वतःचं काय? त्यांची उलट तपासणी चाललीच होती. माझं ठीक आहे की, अजिबात तक्रार नाही. वेळी अवेळी घाम येतो आणि जरा अनइझी वाटतं. ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. मला तो विषय टाळायचा होता, पण देसाई बदणार नव्हते. अनंतराव, तुम्हालाही काळजी घ्यायला हवी. सारखी आत असता परत बोर्डिंगमधलं खाणं म्हणजे जरा चमचमीत. दिवसाकाठी 5-7 मैलांची तरी रपेट हवी. आणि तो झोपताना होत होता तो त्रास, तेही जवळजवळ तसंच आहे. गेले 2-3 महिने मला रात्री अगदी झोप लागायच्या क्षणी पायांना किंवा मांडीला किंवा हाताला एक झटका बसल्यासारखं होत असे. कधी नुसती झोप लागली असली तर या धक्क्याने वेडवाकडं स्वप्न पडत असे. देसाईने त्याला जॅसिटेशन असं शास्त्रीय नाव असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या मते माझी अवस्था बरीच पुढची होती. या अवस्थेत जागेपणीत स्वप्न नसलेले पण स्वप्नासारखेच काही भास होतात. माणूस जागाच असतो, पण डोळे मिटलेले असतात. अंधुक प्रकाशात एखादं निरर्थक दृश्य पाहिल्यासारखंच हा अनुभव असतो. खूप वेळ गाडीने प्रवास केल्यावर झोपल्यानंतरही बंद डोळ्यासमोर धावती चित्रे सरकतात तसाच हा प्रकार, पण तरीही वेगळा. या चित्रांना खोली नसते, पार्श्वभूमी नसते. त्यांच्यात ओळखीचं सहसा काही दिसत नाही आणि विशेष म्हणजे या सर्व भास प्रतिमा संपूर्ण काल्पनिक असतात. त्यांच्यात ओळखीचं, परिचित, सरावाचं असं काहीही नसतं. माझा स्वतःचा अनुभव तर असा आहे की या सर्व भास प्रतिमा बहुधा मानवी असतात. अंधारातून एक चेहरा सावकाश सावकाश पुढे येतो. कधी नुसता चेहरा, मान व खांदा, कधी चेहऱ्याचा एखादा भाग दात दाखवत असतो, डोळ्यांची उघडझाप करीत असतो. कधी कधी शरीराचे इतर भागही दिसतात, एखादा खांदा, एखादी मांडी किंवा मोठा अंगठा. पण बरेच वेळा विकृत स्वरूपात कांद्यासारखे सोललेले पोट किंवा 2 मांड्या एकाच सुजलेल्या गुडघ्यात एकत्र असलेल्या. बहुधा हे अनुभव भयकारक नसतात, कारण या प्रतिमा सर्वसाधारणपणे निरर्थक असतात.
मात्र एखादी वेळ अशी येते की कडेने दिसणारा एखादा चेहरा गर्रकन माझ्याकडे वळतो आणि पिसाट संतापाने जळणारी खुनशी नजर माझ्यावर खिळते, किंवा चेहऱ्यावरचे अवयव पातळ मेणासारखे पाहता पाहता वितळतात, वाहतात आणि एखादा नवाच अमानवी हिडीस आकार घेतात. पण अशी वेळ फार थोड्यांदा येते. पण या भासामागोमाग झटके येणार ही जी एक जाणीव असते तीच मनाला सारखी अस्वस्थ करीत असते. तोही मानसिक ताणाचाच परिणाम आहे. देसाई म्हणत होते, तुमच्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी, शैलाच्या भवितव्याची काळजी, खालच्या धंद्याचा सर्व भार, त्याच्या जोडीला बैठं आयुष्य आणि चुकीचा आहार. हा ताण सतत राहिला तर पेटीट मालाचा धोका आहे. पेटीट माल म्हणजे अगदी सौम्य प्रकाराचा एपिलेप्सीचा अटॅक. तेव्हा सांभाळून राहा. खालच्या मजल्यावरून चढलेले आवाज कानावर आले. मी उठत म्हणालो, डॉक्टर जरा थांबा. एखादी डिश घेणार का? नाहीतर जेवायची वेळ झालीच आहे. देसाईंनी जरा आडेवेडे घेतले तरी शेवटी तयार झाले. आमच्या बरोबरच त्यांचंही पान घ्यायला बाईनं सांगितलं. मी खाली गेलो. 1-2 मिनिटांनी सर्व काही ठाकटीक झालं. वर आल्या आल्या शैलाच्या खोलीत गेलो. कोणत्या तरी फॉरेन स्टेशनवरून कर्कश बेसूर जाजचं संगीत वाजत होतं. शैला कॉटच्या उशाला टेकून छताकडे पाहत बसली होती. शैला बरीचशी माझ्या प्रथम पत्नीसारखी आहे. अगदी आठवण येण्याइतकं साम्य नाही, पण तिचे काही शरीरविशेष तिने उचललेले आहेत. उदाहरणार्थ, जरा उंच कपाळ, लांब सडक काळेभोर केस, किंचित भुरे, जरा लांब लांब वाटणारे डोळे, उंच व कृश शरीरयष्टी. तिचा अबोलपणा हा काही अनुवंशिक नव्हता, एवढ्या वेळातच आला होता. तारुण्याच्या काठावरचं वय, घरात सावत्र आई, खेडेगावी वास्तव्य. शैलाच्या समस्या मला समजू शकत होत्या. तिच्या सहवासात जास्त राहायला हवं, आपल्या दोघात जो परकेपणा आला आहे तो दूर व्हायला हवा, हे सारं मला समजत होतं. पण मागे कामाचा व्याप इतका मोठा होता की मला खरोखरच वेळ होत नसे. बहुधा जेवणाच्या वेळीच आमची गाठ पडायची आणि तेव्हा संभाषणाचे केलेले प्रयत्न कृत्रिम, नाटकी वाटायचे आणि ते तसे होतेही. मी तिच्या खोलीच्या दारात थांबलो. आपण किती दिवसात तिच्या खोलीत आलेलो नाही. मनाशी आठवायचा प्रयत्न केला. आठवत नव्हतं. याचा अर्थ बरेच दिवसात नाही. कदाचित एकदा तिचं सामान लावल्यावर पुन्हा आलोही नसेन. मनात शरमेची भावना येऊन गेली. आपण आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याची जाणीव झाली. शैला, ती हल्ली नाही. कदाचित त्या कर्कश कल्लोळात तिला हाक ऐकूही गेली नसेल. शैला, खूप मोठ्याने. ती दचकली, माझ्याकडे पाहू लागली. मी हाताने तिला रेडिओचा व्हॉल्यूम कमी करण्याची खूण केली. आवाज जरा सुसह्य पातळीपर्यंत खाली आल्यावर मी आत येऊन तिच्या शेजारी कॉटवर बसलो. खोलीभर नजर फिरवली. सर्वत्र कपडे अस्ताव्यस्त विखुरले होते. साड्या, मॅक्सी, पॅन्टसूट, रुमाल, इतरही. कॉटवर, टेबलावर, जमिनीवरही सिनेमाची मासिकं होती. टेबलावर प्रसाधनाच्या बाटल्या, ट्यूब, जार होते. शैला तिच्या पिढीची प्रतिनिधी होती यात संशय नव्हता. शैला, जेवायला येणार आहेस ना? मला भूक नाही. मी मगाशीच काहीतरी खाल्लंय. शैला, डॉक्टर देसाई जेवायला थांबतायत. तू काय येत नाहीस? ते मला पाहायला थोडेच आलेत. ते आजोबांना तपासायला आलेत. शैलाच्या सहवासात आलं की अजूनही मला माझ्या पुनर्विवाहाबद्दल मनात एक अपराधीपणाची भावना येत होती. कदाचित शैलाची आई आणि दमयंती यांच्या संबंधात आम्ही आजवर एका शब्दानेही चर्चा केली नव्हती आणि आता ते अशक्य झालं होतं, हेही त्याचं कारण असेल. आता आमच्यात जी एक दरी निर्माण झाली होती ती कशी ओलांडायची याचा मार्गच मला सापडत नव्हता. शेवटी मी जरा समजावणीच्या सुरात म्हणालो, शैला, लोकांसाठी जरा करावं काहीतरी. असं स्वतःच्याच आवडीनिवडीत गर्क राहू नये. जरा हात तोंड धू आणि 2 घास खायलाही आमच्याबरोबर. ती काहीच बोलली नाही. डायनिंग टेबलावर 5 ताटं मांडली होती. बाबा येऊन बसलेलेच होते. देसाई आणि दमयंती बाहेरच्या खोलीतून बोलत बोलत आले आणि टेबलापाशी बसले. शैलाला सांगितल्याला 10 मिनिटं होऊन गेली होती.
मी शैलाला आणतो हा म्हणत मी उठलो आणि तिच्या खोलीकडे निघालो. आपण सुरुवात करायला हरकत नाही. शैला काही लवकर यायची नाही, दमयंती म्हणाली. तिचं म्हणणं खरं होतं. मी त्यांना हाताने सुरू करा अशी खूण केली आणि शैलाला हाक मारायला गेलो. अर्थात गड्याला किंवा बाईला पाठवता आलं असतं, पण त्यात यांत्रिकपणा दिसला असता. माया दिसली नसती, आपुलकी दिसली नसती. शैला होती तशीच कॉटवर बसलेली होती. एका पायाला मुंग्या आल्या असतील तर तो लांब करून दुसरा आखडून जवळ घेतला असला तर तेवढाच फरक. ट्रान्झिस्टरवर तो क्लॅरिनेट स्नॅक्स ड्रमचा धिंगाणा चाललेला होता. शैला, मगाशी सांगून गेलो, तू तर जागची हल्लीही नाहीस. माझ्याकडे वळून ती काहीतरी बोलणार होती. तिचे शब्द अनुच्चारित राहिले. मागून डायनिंग रूममधून बाबांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यापाठोपाठ ताटवाटी भांडं फरशीवर खणखणत पडल्याचा आवाज आला. अगं बाई, दमयंतीचा ओरडण्याचा आवाज. थांबा थांबा, डॉक्टर देसाईंचा आवाज. फर्निचरवर काहीतरी जोराने आदळल्याचा आवाज. असे एकामागून एक आवाज आले. सर्व काही इतकं अनपेक्षित होतं की नवल नाही. मी क्षणभर होतो तिथे थिजून उभा राहिलो. मग धावत धावत डायनिंग रूममध्ये आलो. शैलाही माझ्या मागोमाग आली. देसाई आणि दमयंती दोघांनी बाबांना दोन्ही काखात धरून उभं केलं होतं. त्यांना ते आरामखुर्चीकडे नेत होते. बाबांचे शरीर पार लुळं दिसत होतं. पुन्हा स्ट्रोक? मनात विजेसारखा विचार आला. त्या दोघांनी बाबांना कसं तरी त्या आरामखुर्चीत बसवलं होतं. एखाद्या विस्कटलेल्या चिंध्यांच्या बाहुलीसारखे ते वेडेवाकडे पडले होते. त्यांचं ताटही खाली पडलेलं होतं. काय झालं? मी त्यांच्यापाशी पोहोचताच विचारलं. डॉक्टर डोळे मिटून त्यांची पल्स घेण्यात गर्क होते. दमयंतीच पुढे होत म्हणाली. मामाजी समोर पाहत होते. एकदम म्हणाले. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांची नजर समोरच्या खिडकीवर होती. त्यांचे डोळे एकदम मोठे झाले. ते ताडदिशी उभे राहून समोर हात करून काहीतरी बोलायला गेले. त्याऐवजी नुसताच ओरडण्याचा आवाज आला. लगोलग खालीच कोसळले. पडता पडता टेबलावरच्या कोपऱ्यावर ते आपटले. दमयंती बोलायची थांबली आणि रडायलाच लागली. डॉक्टर देसाई सरळ होत मागे सरले. माझ्याकडे पाहत मान हलवीत ते म्हणाले, सेरेब्रल हॅमरेज. मी तपासून पाहतो, पण 99% तेच. फॅटल? हो. पण पण एवढ्यातच? सांगता येत नाही, पण बहुत करून तसंच. पण काही औषधं, इंजेक्शन? अनंतराव, हा दुसरा अटॅक आहे. त्यांचे वय 70च्या पुढे गेलेलं आहे. मी तुम्हाला नसती आशा दाखवणार नाही. मी बाबांच्या खुर्चीपाशी बसलो. त्यांचा श्वासोच्छ्वास संथ पण जरासा खरखरत चालला होता. त्यांचे डोळे सताड उघडे होते, पण बुबुळं डाव्या कोपऱ्यात गेली होती. आता देसाईंनी त्यांना दोन्ही अंगांना उशांचा आधार देऊन व्यवस्थित बसवलं होतं. ते डोळे सोडले तर बाबा अगदी आरामात बसल्यासारखे दिसत होते. बाबा, मी हलकेच हाक मारली. त्यांच्या शरीराची एवढीशीही हालचाल झाली का? का ती आपली माझीच कल्पना होती? पुढे काय बोलायचं तेच मला सुचेना. आमच्या दोघांच्यात एक पडदा आला होता. मानवी समाजातून उठून ते बाहेर गेले होते. आता त्यांच्या त्या सताड उघड्या डोळ्यांना काय दिसत होतं किंवा दिसल्याचा भास होत होता? त्या मेंदूत आता कोणते विचार चालले होते? जुन्या तरुणपणाच्या सुखद आठवणी समोरून सरकत होत्या. काही विषादाचे, पश्चात्तापाचे, वियोगाचे क्षण आठवत होते. का मनोचित्रांचा आणि अभिज्ञानाचा संपर्क तुटला होता आणि समोर दिसणारे चित्र असंदर्भ, अनाकलनीय, विद्रूप, भयानक होती? का अंतर्मनावरचा पहारा आता सैल झाला होता? खोलवर दडपलेल्या आधी इच्छा आता आपल्या भयानक विकृत रूपात समोर नाचत होत्या. समजून घेण्याची त्यांची आटोकाट धडपड चाललेली असेल. बाह्य जगावर उघडणाऱ्या स्पर्श, गंध, वाचा, श्रवण या खिडक्या धडाधड बंद झाल्या होत्या. कल्पनाही करवणार नाही अशा भयानक एकाकी अज्ञातवासात त्यांचा आत्मा तळमळत होता का? जाणीव होती, विचार होता, फक्त संदेशन नव्हतं. खरं म्हणजे या कल्पनेने माझ्याच सर्वांगावर भयाचा सरसरीत काटा आला.
पण त्यातूनच काय बोलायचं याची कल्पनाही मनात आली. मी त्यांच्या कानाजवळ तोंड नेत मोठ्याने म्हणालो, बाबा, अंता आहे. मी अंता बोलतोय. तुम्हाला ऐकू येतंय का? तुम्हाला समजतंय का? कोठे आहोत समजतंय का? काही दिसतंय का? सांगण्यासारखं काही आहे का? बोला ना. कसला विचार करता आहात सांगा. काय दिसतंय सांगा. मागून देसाईंचा तुटक आवाज आला. अनंतराव, ते भानावर नाही येत. बाबा, ऐकत आहात का? ऐकत असाल तर मान हलवा, डोळे मिटा. आणि उत्तरादाखल का उत्तरादाखल नाहीच. त्यांचा स्वतःचा खाजगी असा विचार चालला होता. बाबा बोलले. त्यांचा आवाज यांत्रिक, खरखरता, अडखळता, एखाद्या जुन्या ग्रामोफोन रेकॉर्डरसारखा येत होता. एक एक शब्द कष्टाने येत होता. अंता. मग काही वेळ थांबून तिथे दारात. त्यांची मान एकदम पडली. बाबा गतप्राण झाले होते. त्या एका सेकंदात घरातलं सर्व वातावरण बदललं. कदाचित बाबांना पहिला स्ट्रोक आल्यापासूनच मी या घटनेची अर्धवट अपेक्षा करीत असेन. मला विलक्षण धक्का बसला असं वाटत नाही आणि नकळत घरातली मोठेपणाची, कर्तेपणाची धुरा आता माझ्या खांद्यावर पडली होती. दमयंती, शैला, त्यांना आता माझाच आदर होता. मी बाबांच्या खुर्चीजवळून उठलो, मागे वळलो. दमयंती आणि शैला एकमेकांशी जरी उभ्या होत्या. एका दृष्टिक्षेपात समजत होतं की त्या मायलेकी नाहीत. दमयंतीचा चेहरा शोकमग्न होता. डोळे पाणावले होते. हात छातीवर घट्ट धरलेले होते. शैला बावरली होती. तिचं अलिप्ततेचं कवच या आघाताने तडकलं होतं. तिचा चेहरा पांढरा फेक पडला होता, बावरा झाला होता. बाबा, ती कापऱ्या आवाजात म्हणाली. होय बाळ, तुझे आजोबा गेले. मी जड आवाजात म्हणालो. अगदी अगदी तडकाफडकी झालं नाही? फार नाही सोसावं लागलं. आपल्याला कसं कळणार? मी दमयंतीला म्हणालो. हा शेवटचा क्षण कसा असतो आणि किती काळ ताणला जातो, कोणी परत नाही येत सांगायला. म्हणजे म्हणजे आजोबा कायमचे गेले? आई ग, शैला कळवळून म्हणाली. दमयंती, तिला तिच्या खोलीत ने बरं आणि तिथेच थांब काही वेळ. जरा नाखुशीने शैला दमयंतीबरोबर गेली. आता पुढचं सगळं आलं. एव्हाना खाली बातमी पोचली असावी. खालचा गलका एकदम थांबला होता. एक दोघं खोलीच्या दारातून आत डोकावत होते. देसाई आणि मी दोघांनी बाबांना उचलून त्यांच्या खोलीत नेलं आणि खाली एका चटईवर ठेवलं. एका पांढऱ्या चादरीने त्यांचा सर्व देह झाकला. चेहरा झाकला जाता जणू नातच संपलं. त्या अवगुंठित आकारात भयसूचकता आली. आम्ही खोलीबाहेर आलो. अनंतराव, आता रात्री काहीच व्हायचं नाही. उद्या सकाळी मी सर्टिफिकेट घेऊन येतो. जेवारातल्या 4 माणसांना सांगतो. उद्या सकाळी सगळं उरकून टाकू. बोलता बोलता त्यांनी हॉलमधल्या टेबलावरची बॅग उघडली होती. एका बाटलीतल्या 6 लाल गोळ्या कागदात घालून पुढे करीत ते म्हणाले, झालं ते वाईट झालं. तशी त्यांची प्रकृती चांगली होती, पण या गोष्टी कधीतरी व्हायच्याच. शेवटी स्वीकाराव्याच लागतात. चांगले होते तुमचे वडील, बहुश्रुत, कंपनीला चांगले. त्यांची आठवण येणार आहे, पण कामात गुंतवून घ्या. आता रात्री झोपेचा त्रास झाला तर या गोळ्या देऊन ठेवतो. तिघही एक एक घ्या. झोप नाही आली तर तासाभराने आणखी एक एक घ्यायला हरकत नाही. विनाकारण जागरण करून शिनवून घेऊ नका. जायला निघाले, पुन्हा थांबले. कोणाला तार वगैरे करायची का? मला नाव पत्ता द्या, मी जेवऱ्याला गेल्या गेल्या करून टाकतो. नवलाची गोष्ट, पण मला नात्यातलं जवळचं कोणीच नव्हतं. दमयंती म्हणाली, अहो,
ताईनं तार करायची का? ती येईल 2 दिवस. दमयंतीने तिच्या बहिणीचा मुंबईचा पत्ता दिला. डॉक्टर जाताच आम्ही खोलीकडे वळलो. शैलाचं कसं आहे? मी दमयंतीला विचारलं. तशी काही बोलली नाही, पण शॉक बसला आहे. मी शैल्याच्या खोलीत गेलो. ती गादीवर पालथी निजली होती. स्वतःशीच मुसूमुसू रडत होती. शब्द निरर्थक ठरले असते. मी सावकाश तिच्या खांद्यावर हाताने थोपडलं. हुंदक्याचा जोर आधी वाढला, मग सावकाश कमी झाला. हे बघ शैला. बाबा, आजोबा असे कसे अचानक गेले हो? शैला रडत म्हणाली. मला किती किती सांगायचं होतं. आता पुन्हा कधी कधी परत दिसायचं नाहीत. ही हातचं गेल्याची हुरहुर सर्वांनाच जाणवते. कोवळ्या वेळात तर जास्तच. त्यांच्या जगात मृत्यूला स्थानच नसतं. त्याला प्रवेशच नसतो. शैलाला बाबांना काय सांगायचं असेल? त्यांचे परस्पर संबंध माझ्या डोळ्यासमोरून सरकले. मला तर काही ते दोघं तासनतास गप्पा मारताना दिसले नव्हते. कदाचित मी खाली गेल्यावर बोलत असतील. शैलाचा आताचा शोक क्षणापुरता असला तरी तो खरा होता. वाहत्या पाण्यावरच्या प्रतिबिंबासारखे तिचे विचार खरे होते. प्रतिबिंब क्षणोक्षणी तडकत असलं तरी ते खोटं कधीच नसतं. मी 5-7 मिनिटं तिला थोपटत राहिल्यावर ती शांत झाली. मग कदाचित तिला तिचं वय आठवलं असेल. ती तशीच उशीत तोंड ठेवून म्हणाली, बाबा, मी ठीक आहे आता. तुम्ही गेलात तरी चालेल. मी खोलीत आलो. दमयंती एव्हाना तिच्या कॉटवर होती. बाबांचे शेवटचे क्षण कसे गेले याची शहानिशा मी पुन्हा एकदा करून घेतली. मघाशी सांगितलं त्यापेक्षा जास्त काही दमयंती सांगू शकली नाही. मी शैलाला आणायची ते सर्व वाट पाहत होते. बाबा वरच्या मजल्यावर नाही ती माणसं येतात त्याबद्दल तक्रार करीत होते. आज संध्याकाळी त्यांच्या खोलीबाहेर 4-5दा दान पावलं आपटीत गेलो होतो. बोलता बोलता ते थांबले. ते समोरच्या दाराकडे पाहत होते. काहीतरी नवलाचं किंवा अनपेक्षित दिसल्यासारखं त्यांचा चेहरा झाला. घाईघाईने उठायला गेले. टेबलाचा एक कोपरा त्यांना लागला आणि काहीतरी ओरडतच ते खाली कोलमडले. ते काय म्हणाले नीट आठवत नाही, पण लक्षात येण्यासारखा शब्द नव्हता. ते कसे दिसत होते? चेहरा काही दुखल्या खुपल्यासारखा, वेदनेत असल्यासारखा दिसत नव्हता. त्यांना खूप आश्चर्य वाटलं असं दिसत होतं. आश्चर्यच? भीती नाही? असेल थोडीशी. थोडीशीच? नक्की? नाही. दमयंती शेवटी जरा नाखुशीनेच म्हणाली. मामंजी खूपच घाबरले होते. त्यांना काय दिसलं मला माहीत नाही. मी एकदा झटकन मागे वळून पाहिलं सुद्धा, पण दारात किंवा दारापाशी कोणीच नव्हतं. पण ते घाबरले होते नक्की. जिन्याच्या तोंडापाशी दिसलेली टोपपदरी लुगड्यातली बाई आठवली. पण तुम्ही नव्हता त्याचं मनाला लावून घेऊ नका. ते पाहता पाहता अगदी 1 सेकंदात झालं. तुम्ही तिथे असतात तरीही काही करू शकला नसतात. हो, तेही खरंच आहे म्हणा. मग मला एकदम आठवलं. अगं, शैल्याला सांगितलं नाही की बाबांना त्यांच्याच खोलीत ठेवलं आहे. काही सांगायची जरुरी नाही, नाहीतर आणखी रात्रीची घाबरायची आणि ओरडत उठायची. झोपा आता. ती काही खोलीबाहेर पडायची नाही. मी पाण्याच्या घोटाबरोबर देसाईंनी दिलेली गोळी घेतली. दिवा मालवला. गादीवर आडवा पडलो. बाहेर थंडी असली तरी हीटरमुळे खोली उबदार होती. एकच शाल पुरेशी वाटत होती. काही वेळातच गालाखालची उशी गरम झाली. मला कूस बदलावी लागली. झोपेची गोळी मी आजवर क्वचितच घेतली होती, पण झोपेचाच विचार मनात सारखा येत होता. नाडी कानाला एखाद्या पडघमसारखी जाणवत होती. नेहमीपेक्षा कदाचित
जरा जास्त वेगाने चालली असेल. दिवसभराचे प्रसंग डोळ्यासमोर सरकत होते. 24 तास, पण तेवढ्या अवधीत खूप काही घडलं होतं. आता ते प्रसंग मागे पुढे होत होते, एकमेकांत मिसळल्यासारखे वाटत होते. डोक्यात जरासा जडपणा येऊ पाहत होता. सर्व काही मागे मागे जात होतं, अस्पष्ट होत होतं. डोळ्यासमोर रंग होते, गडद, जांभळा, काळा, पिवळा, एकमेकांवरून सरकत होते. इतका वेळ डोळ्यासमोरच होतेच, फक्त आता ध्यानात आले होते. एकदा लक्ष गेल्यावर पुढे काय होणार हे माहीत असूनही त्यांच्यावरचं लक्ष खिळून राहिलं. लागलीच एक फिक्कट पिवळा नारंगी प्रकाश पसरला. तो प्रकाश एका वक्र, मऊसर, निमुळत्या पृष्ठभागावर पडला होता. अशी कल्पना येत होती की हा शरीराचाच एक भाग आहे, पण अंतराचा अंदाज येत नसल्याने हे नाक आहे का पाय आहे, हनुवटी आहे का खांदा आहे, कळत नव्हतं. त्याचवेळी एक पुरुषी चेहरा, मातट रंगाचा, व्यग्र, रागीट भावाचा असा या पार्श्वभूमीवरून सरकत गेला. चेहऱ्याचा वरचा ओठ हलला, एकाएकी मोठा मोठा व्हायला लागला, लोंबायला लागला. हत्तीच्या सोंडेसारखा लांब, निमुळता, वळवळता झाला. त्या सोंडेवर खालून पिवळसर प्रकाशाचा झोत पडला होता. सोंडेची त्वचा अर्धपारदर्शक, वळवळीत वाटत होती. वरचा चेहरा आता अदृश्य झाला होता. पिवळसर प्रकाश मंद मंद होत मालवला गेला. आता नवीनच मालिका सुरू झाली. मातट नारिंगी रंगाचे झिरझिरीत पडदे वरून सरसरत खाली येत होते, झपाट्याने अदृश्य होत होते. त्यांच्या मागे एक विवर किंवा कोनाडा किंवा गुहा दिसत होती. ती गुहा नव्हती, मानवी शरीराचाच एक भाग होता. वाचलेला जबडा किंवा फेंदारलेली नाकपुडी किंवा बिनडोळ्याची खोबण, अशी ही भासचित्र एकामागोमाग एक उत्पन्न होत होती, वाढत होती, गरगर फिरत होती, मागे पुढे होत होती, नाहीशी होत होती. माझं वेळेचं भान गेलं होतं. कदाचित 5 मिनिटं हा खेळ चालला असेल, कदाचित अर्धा तासही. मनाच्या कोणत्या खोल कप्प्यातून येत होती देवासच माहीत. स्वच्छ काचेत किंवा वेड्यावाकड्या पृष्ठावर प्रतिबिंबे विकृत, बसकी दिसतात तसले हे आकार, पण त्यांची दीप्ती कमी होत चालली होती. रेषातली कठीणता जात होती. आकार ओळखायलासुद्धा कष्ट पडत होते. आणि तेवढ्यात गव्हाळी वर्णाच्या त्वचेचा एक खडबडीत पडदा समोर आला. त्याला हिसके बसत त्याचा मधला भाग घड्याघड्यांनी आकसत चालला. त्याच्यात उभ्या रेषा दिसायला लागल्या. त्याचा रंग काळपट हिरवा झाला आणि आता त्याला एक परिचित आकार येत होता. एका झाडाचा बुंधा आणि फांद्या, सरळच्या सरळ वर वर जाणाऱ्या. माझ्या आठवणीत हे पहिलंच अमानवी असं भासचित्र होतं. जरा नवलाची गोष्ट, पण चांगली का वाईट ते सांगता येत नव्हतं. तो आकार वृक्षाचा होता, पण वृक्षकल्पनेची सर्वस्वी विसंगत अशी एक थरथरण्याची, झटके देण्याची हालचाल चाललेली होती. हळूहळू त्या फांद्या जवळजवळ येत एकमेकात मिसळत होत्या आणि त्या समूहाला अगदी ओळखता येण्यासारखा मानवी आकार येत होता. गुडघे, मांड्या, पोट, छाती, त्यावरचा भाग आता संदिग्ध होता. पण विशेष म्हणजे या सर्व अवयवातला वृक्षाचा पृथक पृथक अंश कायमच होता. खोड, फांद्या, काटक्या, पान हीच सर्व एकत्र दाबली जाऊन त्यांना मानवी शरीराचा आकार आला होता. लहान मुलांच्या कोड्यात तसं दिसतं का? कोणत्या पुस्तकात एवढ्यात मी असं चित्र पाहिलं होतं का? एखाद्या नवलचित्रकलेच्या प्रदर्शनात मी असं कॅनव्हास पाहिलं होतं? मी हे आठवायचा प्रयत्न करीत असतानाच एक आवाज कानात आला. दूरवरून आला, पण सहज ओळखता येत होता. एखादा अवजड अगडबंब प्राणी झाडाझुडपातून चालला की फांद्या, काटक्या कडाकडा मोडताना, पान सळसळत दूर होताना येतो तसला तो आवाज होता. आणि समोरच्या भासचित्रात वरवरचा भाग साकळत होता, आकार घेत होता. छाती, कंठ, मान, हनुवटी.
मी दोन्ही हातांनी डोळे घट्ट झाकून घेतले. बोटांनी ते जोरजोरात चोळले. या असल्या हिडीस शरीरावर कोणता लाकडी चेहरा झटके देत आहे, हिसके मारत आहे, हे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. अक्षरशः एका क्षणार्धात सर्व काही गडप झालं. तो आकार, तो कडकड आवाज, सर्व काही. मी स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की तो फांद्या, काटक्या मोडल्याचा आवाज बाहेरून आला होता आणि निद्रेच्या कडेवर लटपटणाऱ्या माझ्या मेंदूनं त्या आवाजाला पूरक असा वृक्षमानवाचा संयुक्त आकार समोर उभा केला होता. पण मनाची समजूत पटत नव्हती. माझी खात्री होती की तो आवाजही त्या भासचित्रासारखाच अंतर्मनाच्या गाभ्यातूनच आला होता. जितक्या प्रमाणात मनचक्षूसमोर नाचणारी, हेलावणारी, थरथरणारी भासचित्र असत होती, तितक्याच प्रमाणात तो आवाजही असत होता. त्याचा उगम बाह्यसृष्टीत झाला नव्हता. ती कशाची प्रतीक नव्हती, ती कशाची रूपक नव्हती आणि मनातल्या भासांना श्रवणाची जोडली गेलेली ही नवी मिती. आता मी विलक्षण थकलो होतो. त्यावर विचारही करण्याचं त्राण माझ्यात नव्हतं. पण उद्या त्यातली खरी भयानकता जाणून मन भयचकित होणार होतं. आता मला विचारही नको होता. मी डोळे मिटले. समोरचा देखावा निर्जीव, निरर्थक आणि म्हणून निरुपद्रवी झाला होता. रंगीबेरंगी पडदा नुसता संत हलत होता. झोप जवळ आली होती. त्याबरोबरच शरीराला बसणारे झटकेही अपेक्षेप्रमाणे आलेच. उजवा गुडघा, सर्व उजवा पाय गदागदा हलला. तोच धक्का मानेला, खांद्याला, गालाला, उजव्या मनगटाला, डाव्या मनगटाला बसला. शरीराचा कमरेवरचा सर्व भाग इतका जोराने हलला की पलंगच हलला. एकदा तर उजवा खांदा लागोपाठ 3 वेळा हलला. मला याचा अनेकदा अनुभव आला होता. नाहीतर एखाद्या अनअनुभवी माणसाला नक्की वाटलं असतं की कोणीतरी आपल्या उशाशी उभं राहून आपल्याला गदगदा हलवून जागं करीत आहे. मग चित्र, विचार, आवाज, स्पर्श सर्व एकमेकात मिसळून एक अव्यक्तिगत संचय तयार झाला. तो दूर दूर जात अदृश्य झाला. भाग 1 समाप्त. चंद्रविलास. लेखक नारायण धारप. वाचक संतोष गणेश.